मालवणमधील हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई कमरादेवीची जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. कोकणात डिसेंबरच्या अखेरीस अजून देखील गावोगावी जत्रोत्सव सुरू आहे. मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा कांदळगाव येथील आई श्री कमरादेवीची जत्रोत्सव मोठ्या उत्साहात दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी संपन्न. कांदळगाव श्रीदेव रामेश्वर देवस्थानपैकी 12 पाचातील हे एक देवस्थान. माहेरवाशिनींची पाठ राखीन. कांदळगाव पंचक्रोशीसह आजूबाजूच्यांचे श्रद्धास्थान. हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई कमरादेवी अशी या देवीची ओळख आहे. गावातील मिस्त्री कुटुंब या देवीची पूजा अर्चा सेवा चाकरी करतात. कांदळगाव श्रीदेव रामेश्वरच्या जत्रेनंतर 15 दिवसात ही जत्रा द्वादशी दिवशी आयोजित केली जाते. जत्रे दिवशी देवी आईला साडी चोळी दागदागिन्यांनी सजवले. सकाळी विधिवत पूजा अर्चा करून सर्व मिस्त्री बंधू गावातील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरात नारळ ठेवून सांगणं करून कमरादेवी मंदिरात येऊन सांगणं करून सोबत आणलेला नारळ देवी समोर ठेवला. पहिल्यांदा गावातील मुख्य मानकरी राणे परब यांच्या मानाच्या ओटी देवी समोर भरल्या, सांगणी केली. त्यानंतर मेस्त्री कुटुंबाच्या ओट्या देवी समोर भरल्या आणि त्यानंतर गावघराच्या आणि भाविकांच्या ओट्या देवी समोर भरल्या आणि जत्रोत्सवाला सुरुवात झाली. जत्रोत्सव म्हटले की कोकणातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ, मालवणी खाजे स्टॉल, इतर लहान सहान स्टॉल धारकांनी स्टॉल लावले होते. संध्याकाळी जत्रोत्सवाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. रात्री जत्रेचा मुख्य गाभारा म्हणजेच दशावतारी नाटकाला सुरुवात झाली. यावर्षी दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा पौराणिक आशयाचा त्रिचंडी युद्ध नाट्यप्रयोग सादरीकरण झाला. या नाट्यप्रयोगमध्ये भगवान गोपाळकृष्ण, बलराम, रामभक्त हनुमंत, त्रिलोकी वावर करणारे नारद मुनी, त्रिचंडी, कैलासीचा शंकर अशा इतर दशावतारी कलाकारांनी रात्री 11 वाजता सुरू झालेले हे नाटक मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत सुरू होते. त्रिचंडी युद्ध का झाले? त्रिचंडी कोण होते? या मागचे कारण, त्रिचंडीला कोणते वरदान होते? त्रिचंडीचा मृत्यू कोणत्या 3 तत्वांनी होणार होता? याचे स्पष्टीकरण सुंदरपणे नाट्यप्रयोगामध्ये शेवटी सादरीकरण झाले. अशाच पौराणिक गोष्टींसाठी फक्त कोकणातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दशावतार नाटकांची प्रसिद्धी आहे. यामुळेच दशावतार नाटक कोकणच्या कला संस्कृतीचा मानाचा बिंदू समजला जातो. त्यामुळे दशावतार नाटकाला नाट्यरसिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. दुसऱ्या दिवशी मंदिरात सर्वांसाठी महाप्रसाद केला आणि त्यानंतर कांदळगावच्या प्रसिद्ध आई कमरादेवी वार्षिक जत्रोत्सवाची सांगता झाली.
गदा युद्धात विजय मिळवणार. निश्चितच. अजूनही माझा पराक्रम संपला नाही. नाही. झाला शांत प्रशांत झाला. झाला शांत प्रशांत झाला. कसा अचानक निघून गेला. द्रौपदीने माझा रुसवा केला. गोड तुझी ती गाणी ऐकता नाही पाणी. गोड तुझी ती गाणी ऐकता नाही पाणी. आठवण क्षण क्षणाला शांत प्रशांत झाला. दुसऱ्यांना उठायला काय झालंय काय नुकताच कुठं डोळा देवा तू मी केव्हापासून इथं होतो काय त्या किराताने तुझ्यासमोर युद्ध केलं तो अन्य दुसरा असतो काय त्या कृष्ण तत्वाचा अपमान तुझ्याकडे घडू लागला माझा देव फक्त राम हे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले सांगत असताना अहंकारानं म्हणली अर्थात तुझ्या शक्तीचं गर्व निरसन करण्यासाठी त्या देवाला किरात स्वरूपाने यावं लागलं पण देव भक्तात 3 प्रकारची युद्ध झाली ही सारी आदिशक्तीची चंडी मातेची प्रेरणा म्हणूनच यापुढे या देवभक्तात झालेल्या युद्धाला अखिल विश्व त्रिचंडी युद्ध त्रिचंडी युद्ध या युद्धाला प्रचंड युद्धाला पण देवा युद्ध संपलं पण सगळं संपलं नाही अजून बरंच काही बाकी
वैराचा शेवट करते. वैराचा शेवट करण्यासाठी पुराचा साव्याशी तर तुझा शेवट करण्याकरता असं का हनुमान नाही म्हणत आहे? चाले अधिकार माझा क्षेत्र बसो. तुझ्या देवावर विजय मिळविला अर्थात तुला पाप पुण्याची रीत गड्या रांगडी. पाप पुण्याची रीत गड्या रांगडी. अभिमान दयाचा पुरी वार झाला धरणीवरी. अभिमान दयाचा पुरी वार झाला धरणीवरी. किती भरली रे तुझी वाकुडी. रीत गड्या रांगडी. आहा कोण दिसती सगळी नदी. कुणी असोवती शेवटी भक्ती मार्ग डबरे थोडा. देह पाण्याचा बुडबुडा भक्ती मार्ग डबरे थोडा. देह पाण्याचा बुडबुडा जीवाला ना माझी बोली. रीत गड्या रांगडी. हे माझा देवा मला थांबतोय का? याला कारण आहे तुझा मृत्यू तुझ्या डोळ्यासमोर तयार करतोय. काय त्याने तुला गिळंकृत करणं आहे. तर अजूनही संधी आहे. या भक्ती धर्माला शरण ये आणि स्वतःचं मरण चुकाव. देवा याचा मस्तक ठेवणं माझा उद्देश आहे. तो उद्देश पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणारी नव्हे. पण तुझा मृत्यू तुझ्या समोर असताना हे तुला कधी शक्य नाही. काय कोणता केलं? तुझ्या मृत्यूची तत्व आठव. पहिलं तत्व बाल ब्रह्मचार्य. असा वीर श्रेष्ठ तुझ्या समोर असेल ज्यानं बाल ब्रह्मचार्य व्रत स्वीकारिला तो अन्य दुसरा कुणी नव्हे हा सगळा हनुमंत हो. पहिलं तत्व झालं. पण देवा स्त्री तत्व याच्याजवळ कुठं आहे. आहे? प्रत्यक्ष हनुमंत हा रुद्र अवतार होय. शिवशंकरांचा 11वा रुद्र येतो आणि शिव जन्माच्या वेळी प्रत्येक ठिकाणी आदिमाया आदिशक्ती पत्नी स्वरूपानं जन्म घेतली झाली. अनंत युगात शिवशंकरांना माया येऊन मिळाली. ती अनंत विस्तार अब्दुल तारज तांबुज तांडज तामस भिन्नज भिन्नयुक्त अव्यक्त मनरण्य विश्वावसु अलंकृत कृत त्रेता द्वापार. प्रत्येक युगात शिव अवतारासोबत ती आदिमाया आदिशक्ती पत्नी स्वरूपानं आहे. आणि ती कोणत्या स्थित्यंतरानं तर ते पहा. पुच्छ मारुतीचा पुच्छ म्हणजे प्रत्यक्ष आदिमाया आदिशक्ती शक्ती आहे. ब्रह्मचार्यासोबत शक्ती त्याची आहे. हे महादेव स्त्री शक्ती. ब्रह्मचार्यासोबत स्त्री तत्व आहे. पण जे तिसरं तत्व तू सांगितलं ते मात्र शक्य आहे. शंकर स्वरूपानं जन्माला आलेला वीर हा. इथं उपस्थित आहे. कोण आहे? अन्य दुसरा कुणी नव्हे द्वारकाधीश बलराम. हा? आणि ते कसे ते आहे. कसं काय? या जगात वसुदेव देवकी यांचा कुसवा धन्य करण्यासाठी केवळ 8व्या अवतारानं गोपाल कृष्ण अवतरला आहे. पण याआधी वसुदेव देवकी यांचे 6 पुत्र मारिले गेले. पण ते देखील कोणी सामान्य नव्हते. मरीची ऋषींचे पुत्र या विश्वात ज्याला केवळ ब्रह्मदेवतेचा अवमान त्यांच्यातून घडला म्हणून शाप मिळाला. आणि त्या शापाचा योगे करून स्मारक उद्रित परिशंग पतंग शूद्रमृत घृणी अशा 6 पुत्रांनी केवळ असुर यांनी जन्म घेतला. कालनेमीचे 6 पुत्र म्हणून त्यांना जन्म मिळाला. पण या अवतार कार्यात या जन्मात नारदाचा अनुग्रह मिळाल्यामुळे ब्रह्मदेवांच्या भक्तीकडे त्यांची ओढ लागली होती. हे दृश्य दानव श्रेष्ठ कालनेमी यांनी केवळ ज्यांचं स्वामित्व पत्करलं ते हिरण्यकश्यपू यांनी ते दृश्य पाहिलं आणि त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. हे कालनेमीच्या 6 पुत्रांनो हंस सुविक्रम क्रुत मर्दन रिपुमर्दन आणि क्रोधहंता अशा केवळ 6 पुत्रांना केवळ शाप मिळाला. तुम्हाला पुढील जन्म
जो मिळणार त्या जन्मात तुमचा पिता तुमचा शेवट करेल. आणि केवळ त्या 6 पुत्रांनी देवकी मातेच्या 6 उदरातून जन्म घेतला. कारण वसुदेव देवकी यांची वरात ज्यावेळी जात होती त्यावेळी कौसाला आकाशवाणी झाली केवळ देवकी आणि वसुदेव यांच्या द्वारे जन्माला येणारा 8वा गर्भ हा तुझा नाशासाठी असेल. पहिला तो 8वा की 8वा तो पहिला हा संभ्रम असल्यामुळं त्यांनी जन्माला येणारी सर्व अर्भक नष्ट करण्याची ठरविली. एका मागोमाग एक अशी 6 अर्भक नष्ट केली गेली. तेच कालनिमित्ते 6 पुत्र या विश्वात स्वतःच्या पित्याच्या म्हणजे कौसाच्या हातून वदिले गेले आणि केवळ या जगात त्यांना मोक्ष मिळाला. पण 7वा गर्भ ज्यावेळी देवकी मातेच्या उदरी राहिला त्याचं कार्य या विश्वात महान होतं. म्हणूनच योग मायेला प्रेरणा दिली गेली. योग मायेनं आकर्षण शक्ती चालवे करून तो 7वा गर्भ केवळ संकर्षित केला म्हणजे बाहेर काढला आणि दुसरीकडे नेऊन स्थलांतरित केला. तो कुठे तर वसुदेवांची ज्येष्ठ पत्नी रोहिणीच्या उदरात. आणि म्हणूनच रोहिणीच्या उदरातून ज्यांचा जन्म झाला तेच शेष अवतारी द्वारकाधीश बलराम दादा. एका स्त्रीच्या उदरातील गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या उदरात जाऊन संकर्षण रूपानं जन्माला आलेलं हे संकर्षण होय. आणि 8वा म्हणजे गोपाल कृष्ण. यामुळेच तुझ्या मृत्यूची 3 तत्व इथं उभी राहिली. आता नीट ऐक. हे स्त्री तत्व विराट स्वरूप धारण करणार त्यावर हे संकर्षण आरूढ होणार आणि बाल ब्रह्मचर्याच्या हाती असणारं आयुध या संकर्षणाच्या हाती येईल. त्यावेळी तुझा कपाळ मोक्ष मी आणि माझ्या सवतीनं जन्मभर तुझी उपेक्षा केली. पण हे देवा अंत समयी तुझ्या चरणाजवळ ह्या मृत्यूला मी प्राप्त होते. तेव्हा देवा एकच इच्छा माझं आणि माझ्या सवतीचं महत्व या विश्वात राहिलं पाहिजे. तथास्तु. तुम्हा दोघींचंही महत्व राहणार. कारण या नीलगिरी पर्वतावर पुढे येणाऱ्या काळात हा सकाळमंत केवळ एका शिवपिंडिकेची स्थापना करेल. त्या शिवपिंडिकेच्या दर्शनासाठी येणारे भाविक भक्तजन नियमाप्रमाणे पहिल्यांदा नंदिकेश्वराचं दर्शन घेतात. पण या शिवपिंडिकेसमोर 2 मूर्तींची प्रतिष्ठापना होईल. प्रथमतः त्या मूर्तींचं दर्शन घेतलं जाईल, त्यानंतर नंदिकेश्वराचं आणि त्यानंतर या शिवाचं. पण त्या 2 मूर्त्या कुणाच्या असतील तर हे हरिप्रिय विषप्रिय तुम्हा दोघींच्या. तुमचं दर्शन पहिलं, त्यानंतर नंदिकेश्वराचं, त्यानंतर शिवशंकराचं. अशा क्रमाने दर्शन घेऊन जो भक्त दर्शन घेईल त्याला आमचं केवळ दर्शन फलदायी ठरेल. पण या शिवपिंडिकेचा महिमा अद्वितीय अनन्य साधारण असणार. तो कसा तर याआधी शिवपिंडिकेवर श्वेतवर्णाचं पुष्प या शिवासाठी अर्पण केलं जातं. तर या शिवपिंडिकेवर फक्त श्वेतवर्णीय नव्हे तर कृष्णवर्णीय पुष्प देखील अर्पण केलं जाईल. आणि ते कुणासाठी असेल तर एकटा शिव या शिवपिंडिकेत नसणार. त्याचा समवेत साक्षात हा केवळ गोपाल कृष्ण असणार. आणि म्हणूनच उभय देवता एकाच शिवपिंडिकेत वास करत असल्यामुळं कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय पुष्प या शिवपिंडिकेवर अर्पण केली जातील. आणि म्हणूनच या नीलगिरी पर्वतावर असणाऱ्या या शिवपिंडिकेला अखिल विश्व याच्या पुढे शिव कृष्णेश्वर लिंग, शिव कृष्णेश्वर नवरा तुला मोठी ठेवायचा होता. मधील आज कमलादेवी मातेची, कमलादेवी आईची आज वार्षिक जत्रोत्सव आहे. या जत्रोत्सवाबद्दल थोडक्यात काय सांगा? ही जत्रा साधारणपणे आपल्या मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या रामेश्वराची जत्रा आली की 15 दिवसांनी जत्रा होते. त्या तिथीला होते. आता बदल नाही त्याच्यात काही.
या जत्रोत्सवाची तयारी जी असते ती आपल्या नेतृ बंधूंच्या माध्यमातून कशा प्रकारे केली जाते? सजावट सगळ्या प्रकारची केली जाते. दशावतारासाठी स्टेज घालणे इथपासून सगळी व्यवस्था ही आमच्या सुतार समाजानेच केलेली आहे. जत्रोत्सवाची तयारी जी आहे, जी आपली तारीख आहे ती निश्चित झाल्याच्या नंतर आपल्या नेतृ बंधूंच्या माध्यमातून इथे कोणत्या प्रकारे तयारी केली जाते, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे आणि रस्त्यापर्यंत लाईटची सोय वगैरे करून घेणे. आपल्या मंदिरामध्ये जी वार्षिक परंपरा आहे ओटी भरणीची, तर त्या परंपरेबद्दल काय सांगाल? आम्ही सगळेजण रामेश्वराच्या देवळात जातो. तिथे नारळ ठेवल्यानंतर गावघराकडनं गाणं करतात. तो नारळ आम्ही इथे आणल्यानंतर आमच्या पूर्वपार परंपरेनुसार 12 पादांच्या ओट्या भरल्या जातात. त्याच्यानंतर सुतार वसाची ओटी भरली जाते. आणि दिवसभर त्या इथे कार्यक्रम मंदिरात चालू असतो, तर त्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात काय सांगाल? संपूर्ण दिवसभर म्हणजे संध्याकाळ रात्री 12च्या पर्यंत ज्या काय ओट्या असतील त्या भरल्या जातात. त्या भरल्यानंतर मग दशावतार सुरू होतो. त्याचप्रमाणे जत्रोत्सव संपूर्ण जत्रोत्सवाची सांगता झाल्याच्या नंतर आपला पुढील कार्यक्रम काय असतो? दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो, ब्राह्मण भोजनाचा. तो झाला की बाकी सगळं आमचं हे झालं, पूर्ण झालं. दुसऱ्या दिवशी जो ब्राह्मण भोजन असतं ते संपूर्ण म्हणजे रहित्यासाठी इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. होय आणि ते सुद्धा आपल्या देवीच्या माध्यमातून, आपल्या मैत्री बंधूंच्या माध्यमातून. होय.